नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारीत मोठी भेट, पगारवाढ, डीए, थकबाकी आणि प्रोत्साहन भत्त्याचा मिळणार लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी भेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जानेवारीत मोठी भेट, पगारवाढ, डीए, थकबाकी आणि प्रोत्साहन भत्त्याचा मिळणार लाभ. बघा, डीए हाईक अपडेट काय सांगतोय. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्ष 2026 हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत लाभदायी ठरणार आहे. जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांच्या पदरात एकाच वेळी 3 मोठे आर्थिक लाभ पडणार असून यामध्ये पहिला आहे महागाई भत्त्यातील वाढ, दुसरं आहे प्रोत्साहन भत्त्याची थकबाकी आणि तिसरं आहे सुधारित वेतन श्रेणीच्या लाभांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्व लाभ मागील फरकासह म्हणजे एरियर्स दिले जाणार असल्याने जानेवारी महिन्याचा पगार मोठा असणार आहे. राज्य प्रशासनाने या संदर्भातील आवश्यक तांत्रिक प्रक्रिया आणि अनुदान वितरणाचे आदेश देण्यास सुरुवात केली आहे. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. बघा, महागाई भत्ता 58%, केंद्राप्रमाणे 3% वाढीचा निर्णय. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात म्हणजे डीए केलेल्या वाढीच्या धर्तीवर आता राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांना 3% वाढीव महागाई भत्ता देणार आहे. याच निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता आता 58%वर पोहोचणार आहे. ही वाढ जुलै 2025 पासून लागू करण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांना मागील 6 महिन्याची थकबाकी एकत्रितपणे जानेवारी महिन्याच्या वेतनात मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे. यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपासून ते राजपत्रित अधिकाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. नक्षलग्रस्त आणि आदिवासी भागातील कर्मचाऱ्यांना 2006 पासूनची थकबाकी. दुर्गम, आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 8 डिसेंबर 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीपासून म्हणजेच 2006 सालापासून सुधारित दराने प्रोत्साहन भत्ता देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मूळ वेतनाच्या 15% दराने हा भत्ता दिला जाणार असून यामध्ये किमान 200 ते कमाल 1500 रुपयाची मर्यादा निश्चित केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचा हा भत्ता प्रलंबित होता त्यांना आता एकत्रित मोठी थकबाकी मिळणार आहे. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. 8व्या वेतन आयोगाचे वेध आणि 1 जानेवारी 2025 पासूनचे आर्थिक लाभ. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सध्या 8व्या वेतन आयोगाची जोरदार आणि मोठी चर्चा आहे. जरी या आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास काही काळ लागणार असला तरी सरकार 1 जानेवारी 2025 पासून या संदर्भातील आर्थिक लाभ देण्यावर गांभीर्याने विचार करत आहे. नवीन वर्षात सुधारित वेतन श्रेणीचा लाभ मिळाल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होईल. यामुळे सप्टेंबर 2028 पर्यंत वाट न पाहता कर्मचाऱ्यांना 2025 सालापासूनच्या फरकाचा लाभ मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे. बघा पुढे अपडेट. डिसेंबरचा पगार जानेवारीत मिळण्यासाठी अनुदान वितरणाचे आदेश. खरं तर जानेवारी महिन्यात मिळणारा डिसेंबरचा पगार वेळेत आणि वाढीव लाभासह मिळावा यासाठी वित्त विभागाने अनुदान वितरण शासन निर्णय म्हणजे GR निर्गमित केला आहे. जिल्हा कोषागार कार्यालयांना या संदर्भात निधी वितरित करण्यात आला असून पगाराची बिले वेळेत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 7व्या वेतन आयोगाचा उर्वरित हप्ता देखील याच कालावधीत देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नियोजनाला मोठी बळकटी मिळणार आहे. बघा पुढे आर्थिक लाभांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.
खरं तर गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवरती सरकारने सकारात्मक पावले उचलल्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. महागाईचा वाढता आलेख लक्षात घेता ही वेतनवाढ आणि थकबाकी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. विशेषतः जुन्या पेन्शन योजनेच्या चर्चेदरम्यान सरकारने दिलेली ही आर्थिक भेट कर्मचाऱ्यांच्या कामाचा हुरूप वाढवणारी ठरेल. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच ही वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आहे. जानेवारी 2026 पासून पगार पेन्शन वाढणार, हे सर्वात मोठे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.